आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर माननीय संजय रावते सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आजच्या साहित्य संमेलनासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, खरं म्हणजे मला याचा फार आनंद आहे. अमोल घाट विसावे आणि अशोक हृदय मानव हे दोघेजण जेव्हा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की विद्रोही साहित्य मंचाच्या वतीनं आम्ही विद्रोही साहित्य संमेलन घेतो आहोत आणि त्याच्या उद्घाटनासाठी तुम्हाला यायचं आहे, मला प्रचंड आनंद झाला. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये विद्रोह ही कल्पनाच बदलत चाललेली आहे. बंड करण्यासाठी लोकांना गुवाहाटीमध्ये जावं लागतं. अशा कालखंडामध्ये बंड आणि विद्रोह याचे अर्थच बदलत चाललेले आहेत. अशा या कालखंडामध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करावं असं दोन तरुण मित्रांना वाटतं, याचा मला फार आनंद झाला. सगळ्यात पहिल्यांदा या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे स्वागताध्यक्ष मोहन कलाटे मगाशी बोलत होते आणि मला सांगितलं की त्यांची एकूण परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. पुण्यामध्ये वारी आहे हे आम्हा माध्यमांना माहीतच नाही सध्या. टीव्हीवर बघून पुण्यामध्ये पालखी आलेली आहे अशी कुठलीही बातमी कळू नये अशी अवस्था आहे. कारण त्यापेक्षा फार वेगळ्या बातम्या सध्या घडतायत. पण वारकरी परंपरेची गंमत अशी आहे की वारकऱ्यांसारखी विद्रोही परंपरा आणखी कुठलीच नाही. त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला अशी परंपरा आहे. पण आपण ज्ञानेश्वर विसरलो, आपण तुकाराम विसरलो. पण एक लक्षात घ्या, शेवटी कुठल्याही मंबाजीला सुद्धा देहूमध्ये आल्यानंतर तुकारामाच्याच पेहरावामध्ये उभा राहावं लागतं. ही गंमत आहे तुकारामाची, ही गंमत आहे ज्ञानेश्वरांची. जेव्हा बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केलं तेव्हा मूकनायकाच्या शीर्षस्थानी तुकारामाचा अभंग होता. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवलं. हा तुकाराम, हा ज्ञानेश्वर, हा वारसा आपला आहे. आणि अशा या सगळ्या कालखंडामध्ये विद्रोही साहित्य संमेलन होत असणं हे मला फार महत्वाचं वाटतं. खरं म्हणजे आता सगळीच मंडळी ज्या प्रकारची भूमिका मांडत होती, मला फार आनंद आहे की एवढी भूमिका घेऊन ही सगळी मंडळी इथं आलेली आहे. अमोलने मगाशी जी भूमिका मांडली ती भूमिका फारच महत्वाची आहे. तुम्हाला सांगू, मुळामध्ये मोहिनी म्हणाली त्याप्रमाणे, सुहासजी म्हणाले त्याप्रमाणे विद्रोह व्यवस्थेला जाब विचारणं म्हणजे विद्रोह. व्यवस्थेला प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. आम्ही हे प्रश्न विचारत राहू. तुम्ही आमचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न कराल, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुकारामाचाही तोंड बंद करण्याचा प्रयत्न झाला. मला कायम प्रश्न पडतो, तेव्हा साहित्य संमेलन होत नव्हते, तेव्हा कवी संमेलन होत नव्हते, तेव्हा काव्यसंग्रह प्रकाशित होत नव्हते, मोहिनी कारंडे सारखे प्रकाशक नव्हते. त्या तुकारामाच्या कालखंडामध्ये तुकारामाच्या काव्यसंग्रहाची भीती काय वाटली मंबाजी? गाथा काय आहे? काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रहाची भीती मंबाजींना का वाटली की एक तुकारामाचा काव्यसंग्रह इंद्रायणीमध्ये बुडवला, नदीमध्ये बुडवला. काव्यसंग्रहामध्ये ही गंमत आहे, कवितेमध्ये ही गंमत आहे. आणि म्हणून कविता हा विद्रोह. मला कोणीतरी म्हटलं अलीकडे कवींचं काही खरं नाही, कवितांचं महत्वच लोकांना कळत नाही, काळ फार कठीण आहे. म्हटलं काळ कठीण नाहीये, हनुमान चालीसा सुद्धा काव्यसंग्रहच आहे.
शेवटी तुम्हाला कवितेकडेच जावं लागतं, कारण कविता हे स्टेटमेंट आहे, कविता हे विधान आहे. एक पाकिस्तानी कवी आहे, मुद्दाम सांगतोय कारण पाकिस्तानमध्ये कवी पण आहे ते आपल्याला कळलं नाही. तो पाकिस्तानी कवी असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, लष्कर काय करत होत? माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, पोलीस काय करत होते? माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, सरकार काय करत होत? आणि तो पुढे म्हणतो, माझ्या शहरामध्ये कवी असताना दंगल उसळलीच कशी? हे कवींचं काम आहे, हे साहित्याचं काम आहे. आणि म्हणून मला याचा अतिशय आनंद आहे की या प्रकारचं विद्रोही साहित्य संमेलन घ्यावं, आयोजित करावं, असं अमोल घाट विसावे आणि ह्या सगळ्या टीमला वाटलं. आणि इतकं छान संमेलन, मला अमोलचं आडनाव खूप आवडतं, घाट विसावे. असं वाटतं की कुठल्या तरी घाटामध्ये जाऊन विसावा. असे घाट घालण्याचा प्रयत्न त्यानं केला, तो यशस्वी झाला. इतक्या मोठ्या संख्येने, ही संख्या मोठी आहे असं माझं म्हणणं आहे की मगाशी लोक मोजले, 100 लोक आहेत. 100 विद्रोही मिळणं आणि 100 विद्रोही असणं यासाठी ताकद नाहीये. मला चिंता 101, मला काय संख्या मिळाली चिंता नाही. बरोबर आहे, मला काही सिद्ध करायचं नाही. अरे मला सिद्धच करायचं नाही, कारण माझंच सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, तर मला कुठल्या संख्या बळाची गरज नाही. 100 लोक आहेत त्याची मला चिंता नाही. मला चिंता एवढीच आहे की हे 100 लोक खरंच विद्रोही आहेत. आपलं नातं त्या विद्रोहाशी आहे का? आपण नाव सांगतो बाबासाहेबांचं, आपण म्हणतो जय भीम. अरे पण सूर्याचा बारसा सांगणं एवढं सोपं नसतं. सूर्याचा बारसा सांगताना अनेकदा तिथे भस्मसात होण्याची सुद्धा वेळ येते, पण भस्मसात झालं तरी 72 माझा बाप सूर्य आहे हे सांगण्याची हिंमत असते. मी जेव्हा जय भीम म्हणतो तेव्हा मला माहिती असते की लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला, आणि तो केवळ किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. अनेक प्रश्न असतील त्यावेळेची उत्तर शोधण्यासाठी मला जय भीम तेवढंच महत्वाचं वाटतं. असं जय भीम म्हणणारे एवढे 100 विद्रोही जे माझ्या समोर आहे, मला याचा आनंद आहे. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्यासारखा अत्यंत नामवंत साहित्यिक, लेखक, गुरुतुल्य, ज्यांचं माझ्यावर खूप विलक्षण प्रेम आहे, असे श्रीपाल सबनीस आपल्या सोबत आहे. ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत. मगाशी सुहासजी बोलत होते, आपल्या बुलंद आवाजामध्ये चंद्रकांत मानखेडेजी छान कविता म्हणत होते. ही सगळी माणसं आपल्या सोबत आहेत, तुम्ही सगळे आहात, याचा मला अतिशय आनंद आहे. एक लक्षात घ्या, स्नेहल खूप छान करते सूत्रसंचालन. मगाशीच्या प्रास्ताविकेचं वाचन झालं संविधानाच्या, त्यावर तुम्हाला कळालं आता वेगळेपण काय. तर वेगळेपण असं आहे, मोहिनी जेव्हा संविधान झालं तयार तेव्हा संविधान अर्पण कोणाला करायचा असा मुद्दा पुढे आला. तुम्हाला माहित आहे, सगळी पुस्तकं निघतात, काव्यसंग्रह निघतात, आणि त्या काव्यसंग्रहाचं कोणाला तरी अर्पण केलेलं असतं. माझ्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बायकोला असं काहीतरी विचार अर्पण करावं लागतं. बायकोला ते बघून जरा वाटतं, आणि काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी वाटतं की अरे हे येणं काही कामाचं आहे, म्हणजे अगदीच वाया नाही गेलं. संविधान अर्पण कोणाला करायचा असा मुद्दा पुढे आला तेव्हा काही जण म्हणाले की गांधींना अर्पण करूया, कारण गांधी राष्ट्रपिता निधन झालं होतं नुकतंच. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी हा मुद्दा फेटाळला आणि हे सांगितलं, कोणी किती थोर असलं तरी कोणाच्याही चरणी आमचं संविधान अर्पण होणार. आणि म्हणून हे संविधान काय म्हणतं, हे संविधान आम्हीच आम्हाला अर्पण करतो. हे भारतातलं, हे जगातलं एकमेव संविधान आहे की जिथे सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे, प्रत्येक माणूस महत्वाचा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं सरकार आहे. मला लोक असं म्हणतात की तुम्ही अशी राजकीय भूमिका का घेता. मी म्हटलं मला कुठल्या पक्षाची चिंता नाही, मला चिंता अशी आहे की माझी सत्ता आहे आणि माझी सत्ता जाता का. इथल्या सर्वसामान्य माणसाची सत्ता आहे, ती जाता कामा नये, आणि त्यासाठीच हा विद्रोह आहे की सर्वसामान्य माणसाला आवाज मिळाला पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. अरे सर्वसामान्य माणूस आहे म्हणून ही व्यवस्था आहे. मला याचा फार आनंद आहे की नाठाळाचे माती हानू काठी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन पण तुम्ही नुकतंच केलेलं आहे मागे. तुम्हाला माहिती आहे, मध्यंतरी पगडीवर नाठाळाची माती हानू काठी असं लिहिलेलं होतं. घाबरले ना मंबाजी घाबरले, मग ते वाक्य बदललं.
मंबाजींना अजूनही तुकारामाची इतकी भीती कशी वाटते हा मला काय प्रश्न आहे. काही करा तुकाराम आडवा येतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व एक लक्षात घ्या. पण त्यांनी काव्यसंग्रह बुडवला पण तरीही काव्यसंग्रह तरला, कारण सर्वसामान्य माणसांच्या ओठामध्ये तो होता, सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये तो होता. श्रीपाल सबनीस सर परवा मी सांगत होतो, पण काय असं वाटतं की अरे माझ्या जवळ तुकाराम होता, माझ्या जवळ ज्ञानेश्वर होता, माझ्याजवळ नामदेव होता, माझ्याजवळ चोखामेळा होता, माझ्याजवळ तानपत्र होती, माझ्याजवळ हे सगळं होतं. हे सगळं आपल्यापासून दूर का गेलं? तुम्हाला मजा सांगतो. मध्यंतरी एका माझ्या आत्याचा मला फोन आला आणि तिचं वय 78 वगैरे वय असेल. छान बोलत होती. आता काय आहे तिच्याशी काय बोलणार म्हणून मी म्हटलं, आत्या वय किती आहे? म्हणजे तुझ्या आईच्या पाठची म्हणे मी 2 वर्ष. म्हटलं अरे आता अप्पूचं वय 79 आहे, तुमचं 77 78 असणारच. तर म्हणे हो असेल असेल. म्हटलं पण आत्या आवाज खणखणीत आहे. ती मला काय म्हटलं, आपुल्या बळे नाही मी बोलत. तिने माहितच नाही का तुकारामाचा अभंग आहे, पण मला आठवलं आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. हा तुकाराम होता, हा ज्ञानेश्वर होता, हा विद्रोह होता आपल्याकडे. आपण आकस्मिकपणे हे सगळं गमावलं. मोहिनी मगाशी म्हणाली शब्द शस्त्र आहे, शब्द धन आहे, पण हे सगळं आपण गमावलं जेव्हा शब्द संपतात तेव्हा हातामध्ये बंदूक येते. जेव्हा शब्द संपतात तेव्हा हातामध्ये कोयता येतो, शब्द संपतात तेव्हा हातामध्ये शस्त्र येतात, कारण शब्द आपण गमावून बसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा आपल्याला या परंपरेकडे गेलं पाहिजे. हा विद्रोह कशासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे. एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस महत्वाचा. मला कोणीतरी असं म्हटलं संस्कृत का संपली, एवढी छान भाषा. म्हणजे संस्कृत फारच गोड भाषा असेल, आहे चांगलीच भाषा आहे, कुठल्याही भाषेला आमचा विरोध नाहीये, पण संस्कृत संपली कारण तुम्ही आमच्यापासून ती दूर नाही. जे आमच्यापासून दूर न्याल ते संपते. जे आमच्या सोबत असेल ते वाढत राहील, ते आम्ही वाढवत देऊ. आज अशी अवस्था आहे, आज अशी अवस्था आहे. मराठी का वाढते आहे एक लक्षात घ्या. जे परिसंवादामध्ये साहित्य संमेलनाच्या चिंता करतात मराठी मरते की काय, त्यांच्यामुळे मराठी वाढत नाही. मराठी आमच्या सर्वसामान्य खेड्या पाड्यातल्या ज्ञानोबा तुकारामांमुळे वाढते. त्यांची भाषा आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की सर्वसामान्य माणूस या व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थानं विद्रोहाचा अर्थ लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं आपली भूमिका काय आहे याचा अर्थ लागेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशोकचा खूप छान उल्लेख झाला. अशोक हृदय मानव, मला हृदय मानव नाव इतकं प्रिय आहे, मला शब्द खूप आवडतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घाट विसावे, अमोलला म्हटलं मी तुझं नाव विसरू शकत. अशोक हृदय मानव, त्याचं नाव वेगळं आहे नाव, पण त्याला मभा चव्हाण भेटले आणि मभा चव्हाणांकडून हृदय मानव हा शब्द घेतला. मभा चव्हाण हा माझा पण आवडतं का नाही. ज्ञानदेवांना कसं हे ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही, जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्याला स्वतःची जात नाही. असं म्हणणारा मभा चव्हाण, आणि त्यांनी हा अशोक हृदय मानव, अशोक हृदय मानवचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे. आणि लक्षात घेतलं पाहिजे, नवी माध्यमं तुम्हाला कळली पाहिजे. अनेकदा नवी माध्यमं कळत नाहीत म्हणून वाचा, पुस्तक वाचा. पुस्तक महत्वाचं आहे, पण त्याच्या पलीकडची माध्यमं नव्या पिढीला कळतात. माझं वैशिष्ट्य असे, माझ्या ऑफिसचं, मी लोकमतचा संपादक आहे, माझं ऑफिस लॉ कॉलेज रोडवर आहे. माझ्या या बाजूला NFAI आहे आणि पलीकडे FTI आहे. तरुण पोरं एवढे सिनेमे करतायत. अशोक सारखा पोरगा ज्या प्रकारे सिनेमा करतो, ज्या प्रकारे शॉर्ट फिल्म करतो, ज्या प्रकारे माध्यम हाताळतो, ही सगळी माध्यम हाताळली पाहिजे. शेवटी एक लक्षात घ्या, बंडापूर्वी धर्मवीर नावाचा सिनेमा काढावा लागला होता. हनुमान चालीसाच म्हणावी लागली होती. काश्मीर फाईल्स करावा लागला होता. सांस्कृतिक भुयारातूनच राजकारण आखलं होतं. हा अवकाश कळला पाहिजे, ही स्पेस कळली पाहिजे, आणि त्यासाठी सगळी माध्यमं वापरण्याची तयारी, क्षमता, हिंमत असली पाहिजे. नागराज मंजुळे नावाचा आमचा खूप छान मित्र आहे. त्याने सिनेमा काढले तेव्हा लोकांना तो माहिती झाला. पण नागराज मूळचा कवी आहे. उन्हाच्या कटाविरुद्ध नावाचा काव्यसंग्रह घेऊन नागराज माझ्याकडे आला. आणि सर आपल्याला काव्यसंग्रह करायचा, तेव्हा कोणीच काव्यसंग्रह काढायला तयार नव्हतं. सगळे प्रकाशक जे असतात अलीकडे काव्यसंग्रह कोणी काढतच नाही. श्रीपाल सबनीस सरांना माहिती आहे, मोहिनी काढते,
तगडे प्रकाशक ज्यांना प्रस्थापित प्रकाशक मानतात ते काव्यसंग्रह काढतच नाही. तो त्या सगळ्या प्रकाशकांच्या मागे लागला. 4-5 वर्ष झाली काव्यसंग्रह निघेला. उन्हाच्या कटाविरुद्ध काव्यसंग्रह आम्ही प्रसिद्ध केला. त्या उन्हाच्या कटाविरुद्ध मध्ये नागराची खूप सुंदर कविता. तो असं म्हणतो, माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला, माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला, कशाला मी उपसतच राहिलो असतो मी कोलाहल मनात. माझ्या मनामध्ये कोलाहल आहे आणि तो कोलाहल मांडण्याची माध्यम मला हवी आहेत. त्या माध्यमामध्ये सगळी माध्यम आहेत, ती कथा, कविता, साहित्य, सिनेमा, नाटक, ही सगळी माध्यम मला वापरायची आहेत आणि या माध्यमातून मला व्यक्त व्हायचं आहे. मला असं वाटतं की व्यक्त होणं झालं. तुम्हाला गंमत माहिती आहे, व्यवस्थेला व्यक्त होण्याची फार भीती वाटते. व्यवस्थेला स्वतंत्र विचारांची फार भीती वाटते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा मी उल्लेख करतोय, तुम्ही खरंच कल्पना करा, तुकारामासारखा साधा माणूस, काही शस्त्र होतं हातामध्ये, काय होतं तुकारामात? सत्ता होती. तेव्हाच्या मंबाजींना शब्दांची भीती एवढी का वाटली असेल? समतेचा पुरस्कार करणारा तुकाराम एवढा का अडचणीचा वाटला असेल? त्याला वैकुंठालाच पाठवावं थेट असं का वाटलं असेल? ज्ञानेश्वरांनी समाधीच घ्यावी अशी व्यवस्था करावी असं का वाटलं असेल? ती भीती वाटते. ती भीती तेव्हाच नाही, ती भीती आजही वाटते. नरेंद्र दाभोलकरांचं तेच होतं. आमच्या कॉम्रेड गोविंद मानसरेंचं काय होतं, कलबुर्गींचं काय होतं, गौरी लंकेशचं काय होतं? याचं कारण असं आहे की वेगळ्या विचारांची भीती वाटते. माझा पुढचा होत आहे, विद्रोही साहित्य संमेलन आहे म्हणून मला तो प्रसंग आठवला. शहाद्याला नंदुरबार जवळ विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं. तुम्हाला माहिती आहे, कॉम्रेड धनाजी गुरववाडी सगळी मंडळी विद्रोही साहित्य संमेलन घेत असतात. तेव्हा मी साम टीव्हीला संपादक होतो आणि साम टीव्हीमध्ये माझा आवाज महाराष्ट्राचा नावाचा प्राईम टाईम शो असायचा. रोज संध्याकाळी 8 वाजता माझा प्राईम टाईम शो होता. तो प्राईम टाईम शो संपला माझा की मी रात्री निघालो. तर माझी गंमत अशी होती, मी श्रीपाद सबनेसरांचा आदर्श घेत ऊर्जा अशी पाहिजे. काल सबनेसरांनी 4 कार्यक्रम केले. तर मी 8चा माझा शो संपला, 9 वाजता मी निघालो. ड्रायव्हरला म्हटलं की आता रात्रभर प्रवास करू, शहाद्याला पोहोचू. शहाद्यामध्ये सकाळी 11 वाजता उद्घाटन आहे. तो उद्घाटन समारंभ आपण पूर्ण करू आणि उद्घाटन समारंभ झाल्यानंतर पुन्हा निघू आणि संध्याकाळी 8ला प्राईम टाईम शोला पुन्हा बसू, कारण तो लाईव्ह शो असतो. रात्री निघालो. तर म्हटलं फक्त एकच करूया, जेवण झालं की मी झोपणार गाडी, तुम्हाला उठवायचं नाही. जेव्हा आपण मुक्कामाला पोहोचू, जिथे कुठे पोहोचायचं तिथे पोहोचू शहाद्याला, तेव्हा मला तोपर्यंत तो मध्ये चहा घे, झोपच लागली तुला मध्ये थोडा वेळ झोप, पण मला उठवू नकोस. नेमका त्या दिवशी तो मोहनराव, नेमका त्या दिवशी तो जो ड्रायव्हर माझ्याकडे होता तो बदली ड्रायव्हर, माझा नेहमीचा ड्रायव्हर नव्हता. आणि आम्ही निघालो. पहाटे 4-4:30 वाजता मला जात आहे. मी बघितलं तर गाडी एका कोपऱ्यामध्ये आहे. तुम्ही सगळे जरा प्रसंग लक्षात घ्या. पहाटे 4 वाजले आहे, गाडी कोपऱ्यामध्ये आहे, पलीकडे एक चहाची टपरी आहे आणि हा अनोळखी ड्रायव्हर की जो पहिल्यांदाच मी आज घेऊन चाललेलो होतो, तो ड्रायव्हर. मी असं डोळे फक्त किलकिले केले. तो आला आणि खिडकीतून मला म्हणाला, सर दाभोलकरांचा खून का झाला असेल? काहीतरी गडबड आहे. पहाटे 4 वाजता. पण तेव्हा मी सारखीवर संपादक असताना तर मला धमक्यांचे फोन ही अगदी सवयीची गोष्ट झालेली होती. माझा शोध झाला की किमान 7-8 फोन तरी धमक्यांचे यायचे. पहाटे 4 वाजता काय झालं? तर तू आत येऊन बसले गाडी. नाही काय झालं म्हटलं, तुम्ही झोपला होता तर मला पण झोप लागेल म्हणून म्हटलं गाणी ऐकायला. पण तुमच्या गाडीमध्ये मला गाण्याची कॅसेटच मिळाली नाही, तर मला भाषणांचे कॅसेट मिळाले. तर त्यामध्ये नरेंद्र दाभोलकरांच्या भाषणांच्या सीडीचा संच होता. नरेंद्र दाभोलकरांच्या भाषणाच्या सीडीचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं होतं नुकतंच आणि तो ते जाण्यापूर्वी तर तो संच होता. तर म्हणजे मी दाभोलकरांची भाषणं ऐकली. म्हटलं मग ते भाषण ऐकल्यावर मला असं वाटलं, हा तर एकदम चांगला माणूस आहे. मला पूर्वी काही माहिती नव्हतं. दाभोलकरांचा खून झाला म्हणजे दाभोलकर खतरनाक असणार असं मला समजलं. हा माणूस एवढं गोड बोलतो, कुठे शिवी नाही, कुठे विखार नाही, कुठे काही वाईट शब्द नाही, कुठे अपशब्द नाही, इतकं प्रेमानं बोलतो, इतकं सुंदर बोलतो. एवढे छान सुंदर प्रेमानं बोलणाऱ्या माणसाचा खून का झाला? तेव्हा त्याला मी जे म्हटलं तुम्हाला आत्ता सांग,
विचार खतरनाक आहे, विचार धोकादायक आहे. हे विचारांच्या विरोधकांना जेवढं कळतं तेवढं विचारांच्या समर्थकांना काय कळतं का? हा सवाल. पाब्लो नेरुदा नावाचा कवी चिलीचा अत्यंत मोठा कवी. पाब्लो नेरुदा कायम व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रश्न विचारायचा, बोलायचा. व्यवस्थेने ठरवलं की पाब्लोचा खून करायचा. पाब्लोचा खून करण्यासाठी त्यांनी भाडोत्री गुंड आणले, भाडोत्री माणसं आणली आणि सांगितलं की जा पाब्लोचा खून कर. त्या मारेकरांना असं वाटलं की पाब्लो काहीतरी भयंकर माणूस असणार, खतरनाक माणूस असणार आहे. याच्या घरामध्ये काहीतरी शस्त्र, बंदुका, तोफा, सुरे, चाकू असं काहीतरी असेल. हे पाब्लोच्या घरामध्ये गेले तर पाब्लो घरी नव्हता. घरात गेले तर पाब्लोच्या घरामध्ये काहीच नाही, फक्त पुस्तकं. म्हणजे बहुतेक आपला पत्ता चुकला, आपला पत्ता चुकला. तो परत आला. परत आल्यानंतर गेटवर नेमका पाब्लो भेटला. पाब्लो म्हटलं काय पाहुणे कुठे आला होता? म्हणजे काय नाही, तर पाब्लो नेरुदा नावाचे खतरनाक माणूस आहे, त्याचा खून करायची आम्हाला सुपारी मिळाली. म्हटलं मग चालला का? ते म्हणजे आमचा पत्ता चुकला होता. म्हटलं का? म्हणजे आम्हाला वाटलं पाब्लो हा खतरनाक माणूस असेल, पण आम्ही बघितलं हा तर एकदम चांगला माणूस दिसतोय, घरात पुस्तकं वगैरे आहे. तो म्हटला मीच पाब्लो नेरुदा आणि मी भयंकर खतरनाक आहे आणि माझ्या घरामध्ये शस्त्र पण आहे, चला. तर आज घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर त्याला दाखवलं हा माझा काव्य, ही म्हणे माझी बंदूक आहे, ही माझी तोफ आहे. त्यांना वाटलं हा बहुतेक वेडा माणूस दिसेल आहे. ते निघून गेले. मुद्दा असा की हे शस्त्र तुम्हाला कळलं. विद्रोहाचं शस्त्र शब्द, कविता, साहित्य हे खऱ्या अर्थाने मगाशी म्हटल्याप्रमाणे हे विधान आहे, हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे आणि भूमिका आहे. लक्षात घ्या, आता तटस्थ राहणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे. तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल, तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला मांडावं लागेल, तुम्हाला भांडावं लागेल, वेगळा विचार सांगावाच लागेल. मगाशी मी उल्लेख केला संविधानाचा. संविधान सादर करताना बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा फोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल, पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मानता यावा यासाठी जीवाची बाजी आहे. आणि बाबासाहेब तुकारामाला कोट करतात. तुका म्हणे हो या स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. ही खंडन मंडनाची परंपरा आपली. ज्याप्रमाणे तुकारामाची भीती वाटली साहित्य संमेलनाच्या आमच्या उद्घाटकांना, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांना नयनतारा सहगलची भीती काय वाटते? वय वर्ष 82, पण भीती वाटते कारण प्रश्न विचारलेल्या व्यवस्थेला आवडत नाही. प्रश्न विचारणाऱ्या माणसांची भीती वाटते व्यवस्थेला. पण एक लक्षात घ्या, शेवटी जिवंत मंबाजी राहत नाही, तुकारामच राहत. तेव्हा प्रचंड त्रास होतो, पण हा त्रास सहन करत सुद्धा तुम्हाला पुढे जावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला मांडावं लागेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे बोललं पाहिजे, सगळ्या माध्यमांमधून व्यक्त झालं पाहिजे. अलीकडच्या कालावधी मी मगाशी उल्लेख केला, अलीकडच्या कालावधीमध्ये मला याचा आनंद आहे की सगळी तरुण पोरपोरी फार नवनवी माध्यमं वापरतात. एक लक्षात घ्या, इथे ज्येष्ठ पण आहेत, तरुण पण आहेत, महिला चांगल्या संख्येने, त्याचा मला आनंद आहे. एक लक्षात घ्या की नवीन पोरापोरींशी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मला कोणतरी विचारलं, माझं एक पुस्तक आहे, बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड नावाचं मी पुस्तक लिहिलं. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर मी ते पुस्तक लिहिलं. त्यावेळी गंमत झाली. बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उभे होते. त्यांच्या विरोधामध्ये जॉन मॅकेन नावाचा एक तगडा कार्यकर्ता, तगडा नेता उभा होता. पण बराक ओबामांचं नाव काय? बराक हुसेन ओबामा. तेव्हा 2001 मध्ये तो हल्ला झाला होता अमेरिकेवरचा, तो ओसामा आणि हे ओबामा. पुन्हा नाव बराक हुसेन ओबामा. तुम्हाला माहिती आपल्याकडे संपादकाचं नाव कसं असं असलं पाहिजे, छान. अमुक पदावरच्या माणसाचं नाव असं असलं पाहिजे, छान वाटतं. बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष कसे काय होणार? अमेरिकेच्या अध्यक्षाचं नाव कसं पाहिजे? जॉर्ज बुश, जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे पण नाव नाही. डोनाल्ड ट्रम्प म्हणजे कमालीचा वाह्यात माणूस. आपल्याकडे त्याला फक्त 56 इंची म्हणतात. हा मुद्दा नाही का? पण बराक हुसेन ओबामा अमेरिकेचा अध्यक्ष
अध्यक्ष कसे होणार हा प्रश्न पडला होता. जॉन मॅकेननी भाषण केलं आणि जॉन मॅकेन असं म्हणाले त्या भाषणामध्ये, निवडणूक सुरू होती, निवडणुकीच्या भाषणामध्ये लोक सगळे पुढे बसलेले आणि जॉन मॅकेन असं म्हणाले, बराक हुसेन ओबामा कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो काय? कोणी? लोकांनी टाळ्या वाजवल्या. लोकांना असं वाटलं की ओबामा पराभूत होणार. ओबामांची तिथेच दुसरी सभा झाली आणि ओबामा असं म्हणाले, अमेरिकेचं हे सौंदर्य आहे की कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. हे जे महत्वाचं की कोण एनीबडी, प्रत्येकाला संधी आहे, प्रत्येकाला स्पेस आहे, प्रत्येक जण व्यक्त होऊ शकतो, प्रत्येक जण लिहू शकतो, प्रत्येकाला तो अवकाश मिळाला पाहिजे. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर मला लोकांनी विचारलं, तुमचं एवढं प्रेम काय अमेरिकेच्या अध्यक्षांवर, कशाला पुस्तक लिहिलं? मग नंतर ओबामाची अवस्था जरा बिकट झाली. दुसऱ्या टर्म मध्ये विचारे पडतील, अगदीच अवस्था वाईट झाली. पहिल्या टर्म मध्ये कसे बसे जिंकले, दुसऱ्या टर्म मध्ये त्याची लोकप्रियता ओसरली. तोपर्यंत माझं पुस्तक फारच चाललं होतं. आमच्या संपादक मित्रांना आणि लेखक मित्रांना फार चिंता असते ना. ते म्हणाले ओबामांचं फार वाईट चाललंय, पण ओबामांवर लिहून आवतांचं फार बरं चाललंय. मला लोकांनी विचारलं की तुम्ही पुस्तक का लिहिलं ओबामांवर? तेव्हा मी लोकांना सांगितलं, मला ओबामांवर पुस्तक लिहायचंच नव्हतं, मला पुस्तक लिहायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. पण नव्या पिढीला नवे हिरो पाहिजे असतात. आंबेडकरांचं प्रमेय मी ओबामाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलं आणि नव्या पिढीला ते कळलं. मी सांगतो यासाठी तुम्हाला परिभाषा बदलावी लागेल, तुम्हाला भाषा बदलावी लागेल. टिपिकल त्याच पद्धतीने तुम्ही बोललात ना तर त्या भाषेमध्ये नव्या पिढीशी जोडून घेता येणार नाही. नव्या पिढीला तुम्हाला तुमची मूल्य त्यांच्या भाषेमध्ये सांगावी लागेल आणि त्यांची माध्यमं अफाट आहेत, अचाट आहेत. मला एक माझा मित्र म्हणाला, पोरगी 12वीला आहे, वाचतच नाही. मी तिला सांगितलं वाचत जा, वाचल्यामुळे माणसं शहाणी होतात. म्हटलं बापाकडे बघून तिला हे पटेल का? मुळामध्ये असं आहे की त्यांच्याकडे सगळी माध्यमं आहेत, त्यांना ती माध्यमं करू दे एन्जॉय. आणि ती माध्यमं कशी वापरायची हे त्यांना शिकवा, कारण कुठलंही माध्यम तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवतं पण विचार करायला शिकवत नाही. पण माध्यम हातामध्ये, आचार्य विनोबा भावे असं म्हणाले होते की माझ्याकडे 100 सतरंज आहेत, पण माझा सगळा वेळ सतरंज अंथरणातच गेला. तू झोपणार नाही. अगदी त्याप्रमाणे माझ्याकडे सगळी माध्यम आहेत, पण माझा सगळा वेळ ती माध्यम ऑपरेट करण्यात गेला. तो विचार कधी करा. तर शिकवा माध्यम कशी वापरायची असतात ते. तुमची अडचण अशी झाली, मी मुद्दाम सांगतोय कारण मला नेहमी असं वाटतं विद्रोही आई बापांची पोरं सुद्धा त्यांना विद्रोहाची परंपराच कळत. त्यांना फुले शाहू, प्रत्येक आपल्या घरातला हा प्रश्न आहे, त्यांना फुले शाहू आंबेडकर कळत नाही. त्यांनी जेव्हा बाप सांगतो, आई सांगते फुले शाहू आंबेडकर, तर ते काही जुनाट सांगते. कारण हा विद्रोह त्या परिभाषेमध्ये आपण सांगत नाही, परिभाषा बदलली पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं की नव्या पिढीकडे माध्यम आहे पण आपण त्यांच्याशी नीटपणे बोलत नाही, म्हणून अनेकदा अडचण होते. इथे आजोबा बसलेले, तुमचं वय किती? 73. फारच तरुण आहात तुम्ही. माझ्या वडिलांचं वय 83. चंद्रकांत सर, मला गंमत सांगतो, आम्ही इथे तिन्ही भावंड पुण्यामध्ये असतो आणि साधारणपणे दर रविवारी भेटायचं एकत्र. असं आमचं ठरलेलं असतं की रविवारी एकत्र जेवायला, एकत्र भेटायचं, पुन्हा काहीतरी घरी आई वडील सोबत असतात, आपण एकत्र जेवायचं. माझ्या भावाकडे मी जेवायला गेलो, जेवणाच्या ताटावर बसणार तेवढंच वडिलांना एक फोन आला. वडिलांना फोन आला, वडील म्हणजे 1 सेकंड फोन. ठीक आहे, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, वडिलांचा फोन सुरूच आहे. आई म्हटली, अहो पोरं ताटकळलीत, या ना लवकर जेवायला ताटावर. नाही आला. 15 मिनिटांनी आले. विचारलं आत्ता कोणाचा फोन होता? कंपनीचा फोन होता. कंपनीच्या फोनवर तुम्ही 15 मिनिटं बोलला? पण नाही, ती मुलगी म्हणाली, लोन पाहिजे का तुम्हाला? त्यावर तुम्ही 15 मिनिटं बोलत. मी तिला सांगितलं की माझं बरं चाललेलं आहे, माझी मुलं आहेत आणि मला काही लोनची गरज नाही. त्यामुळे ह्या मुलीचा नंबर आहे, तिचं नाव अमुक अमुक आहे, तुम्ही जर एवढी शिकलेली आहे तसं बरं तुमच्याकडे काही नोकरी असेल तर बघा. तिला अरे म्हटलं आप्पा तुम्ही जेवायला बसा पहिल्यांदा. मी सांगतो यासाठी की नवी माध्यमं कशी वापरायची हे जुन्या पिढीला माहितीच नाहीये. पूर्वी असं होतं काका, खरं की नाही, पूर्वी असं होतं, आम्ही जेव्हा लहान होतो आम्हाला असं वाटायचं की आपल्याला काहीच कळत नाही, आई बापांना सगळं कळत. आईला पुस्तकाला कव्हर घालता येतं, वडिलांना सायकलमध्ये हवा भरता येतो. आईला पुस्तकाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा वरच्या वर्गात जायचो तो मागच्या वर्गातले पानं काढायचे आणि वही शिवायचे, बरोबर ना.
आता ते प्रत्येक वर्षी नवं पुस्तक, नवं दप्तर, आणि ते दप्तर आपण ठरवत नाही, शाळेत ठरवतो. आपल्याला काहीच कळत नाही आणि आईला सगळं कळतं, वडिलांना सगळं कळतं, आपल्याला काहीच येत नाही. आईला सगळं येतं, वडिलांना सगळं येतं असं आपल्याला वाटायचं. आता पोरांना वाटतं आपल्याला सगळं येतं, आई बापाला काहीच येत नाही. यांना मोबाईल मध्ये नाव सेव्ह करता येत नाही, यांना व्हॉट्सअप कॉल कसा करायचा हे कळत नाही. मुद्दा असा हे खरंच आहे, हे खरंच आहे की त्यांच्याकडे माध्यम आहे, पण तरी सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या माध्यमामध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हा मुद्दा मी मुद्दाम अधोरेखित करतो कारण विद्रोहाची परंपरा, मगाशी परंपरा आणि विद्रोहाचा उल्लेख झाला. विद्रोहाची परंपरा हा शब्द अंतर्विरोध पूर्ण वाटू शकतो, पण हे सांगणं फार आवश्यक आहे की तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपलं सगळ्यात मोठं नुकसान आज जे मंबाजींचं राज्य आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नव्या पिढीपर्यंत आपण फुले शाहू आंबेडकर पोहोचवण्यामध्ये अपयशी ठरलो. फुले शाहू आंबेडकर जर नव्या पिढीपर्यंत पोहोचले असते तर अशा प्रकारे मंबाजी सत्तेमध्ये कधीच येऊ शकले नसते. ही चूक आता तरी आपण दुरुस्त केली पाहिजे, बोलले पाहिजे. तुमच्या पोरांशी परीक्षेच्या निमित्तानं ते मन की बात करतात, पण तुम्ही बोलतच नाही पोरांशी. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पद्धतीने त्यासाठी माध्यम खूप महत्वाचं आहे. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर हा वारसा आपल्याला सांगता आला पाहिजे, विद्रोहाचा वारसा सांगता आला पाहिजे, त्यासाठी माध्यमं वापरता आली पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकर सांगत राहणं, हा विचारांचा वारसा सांगत राहणं, गांधी नेहरू आंबेडकर सांगत राहणं, हा देश काय आहे हे सांगत राहणं हे फार आवश्यक आहे. तुम्हाला मला सांग एक घटना सांगतो, मुद्दा मगाशी बराक ओबामाचा उल्लेख केला. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. सर ओबामा भारतामध्ये आले आणि त्यांनी मनमोहन सिंगांनी पुस्तक प्रेझेंट का दिलं म्हणजे काय, तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे, पुस्तक प्रेझेंट. त्या पुस्तकावर असं वाक्य होतं, वाक्य काय होतं ते वाक्य असं होतं की फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. सीताराम येचुरी नावाचे कम्युनिस्ट कार्यकर्ते नेते तिथे शेजारी उभे होते. कॉम्रेड येचुरी म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. ते म्हणजे कसं काय, आम्ही प्राचीन आहोत, 1776 आम्ही स्वतंत्र झालो, तुम्ही महाकाय आहात कारण तुमची लोकसंख्या जास्त आहे. तर ओबामा असं म्हणाले, मुद्दाम वाक्य मुद्दाम ही घटना सांगतो. तेव्हा येचुरी असं म्हणाले, लक्षात घ्या 1776 तुम्ही स्वतंत्र झालात, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशामध्ये मात्र फ्रॉम डे वन पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. हे माझ्या देशाचं वेगळे आहे आणि हा मताचा अधिकार सहजपणे मिळाला नाही. जेव्हा संविधान सभेमध्ये हा मुद्दा पुढे आला तेव्हा काय झालं, तेव्हा चर्चा झाली आणि शिक्षणाची ओढ घालावी, संपत्तीची ओढ घालावी. बाबासाहेब असं म्हणाले, माझी सर्वसामान्य माणसं अडाणी असतील, निरक्षर असतील, पण त्यांच्यामध्ये सामूहिक शहाणपण आहे. बाबासाहेब पुढे असं म्हणाले, एक वेळ सगळे विकले जातील पण माझी सर्वसामान्य माणसं मात्र हा देश जिवंत ठेवतील, ही लोकशाही जिवंत ठेवतील. सर्वसामान्य माणसांमध्ये असणारे हे वैशिष्ट्य, हे जे वेगळेपण आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणारा अवकाश साहित्यामध्ये आला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला बोलता आलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाचं जगणं दुःख सांगता आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये साहित्य जी गोष्ट आहे ना, साहित्य जगणाऱ्यांचं असतं. जे जगतच नाही त्यांनी शब्दांचे पुरावे कितीही मांडले तरी त्याला मी साहित्य मानायला तयार. माझा मजूर लिहितो, माझा कामगार लिहितो, तेव्हा खऱ्या अर्थानं साहित्य असतं, कारण साहित्य हे सर्वसामान्य माणसांचं. मला लोक सांगतात पण ते व्याकरणदृष्ट्या जरा अडचण आहे, रस व दीर्घाचे प्रश्न आहे. मी म्हटलं रस व दीर्घाच्या प्रश्नापेक्षा आणि व्याकरणापेक्षा सुद्धा जगणं स्वयंभू आहे आणि कुठलंही पुस्तक हे जगण्यापेक्षा मोठं असू शकत नाही. जो जगतो आहे त्यानं लिहिलं पाहिजे, त्यानं आपल्या गोष्टी लिहिल्या पाहिजे. आणि म्हणून विद्रोही संमेलनाच्या निमित्तानं मला आनंद यायचा आहे की जगणाऱ्या माणसांना आतापर्यंत आवाजच नव्हता, त्यांनी बोलायचंच नाही, त्यांनी मांडायचंच नाही. आता जगणारी माणसं लिहू लागली, जगणारी माणसं बोलू लागलेली आहेत, जगणारी माणसं मांडू लागलेली आहेत. मग अशी नागराचा उल्लेख केला, नागराच्या फॅन्ड्री मधला जब्याचा जो नायक आहे, अशा पोराला सिनेमात काम तरी मिळालं असतं. जब्याला थिएटरवर डोर कीपर म्हणून सुद्धा कोणी ठेवलं नसतं. त्या जब्याला आमच्या नागराचा हिरो केलं. आमची आरची काही 36-24-36 झिरो फिगर नाहीये, पण आमची आरची नायिका झाली. आणि मोहिनी त्या आरचीचं आणखी वैशिष्ट्य असं की तिनं नायिकेची प्रस्थापित कल्पनाच बदलून टाकली.
कशी बदलून टाकली? ती फटफटी चालवते, बंदूक पण चालवते आणि ती नायकाचं अपहरण करते. जे नॉर्मली नायक कधी नायक करतो ते नायिका करते. हे सौंदर्य शास्त्र बदलण्याचं आव्हान विद्रोही लेखकांच्या समोर. आणि तुम्ही सांगितलं आम्हाला पौर्णिमा अशी असते, आम्ही बघतो की पौर्णिमा वेगळी असते. संदेश खुळे नावाचे चित्रकार मित्र आहे माझा. तो म्हटला झाड हिरवं असतं असा आपला समज आहे, पण कदाचित निळं झाड पण पोरं काढू शकतात. त्याच्या मनात झाड निळं असेल. चित्रकार म्हणजे फोटोग्राफी नाही. माझ्या मनामध्ये झाड कसं आहे, माझ्या मनामध्ये रात्र कशी आहे, माझ्या मनामध्ये पौर्णिमा कशी आहे, माझ्या मनामध्ये एकादशी कशी आहे, आषाढी कशी आहे, माझ्या मनातला विठ्ठल कसा आहे, ती माझी कल्पना आहे बॉस. त्यासाठी तो प्रवास करता आला पाहिजे. सगळ्या वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आणि बुद्धाचं वैशिष्ट्य तेच आहे की त्यांनी प्रवास केला आणि संवाद केला. बुद्ध बघा, बुद्ध सातत्याने संवाद करत आहे, प्रश्नोत्तर करत राहिला, बोलत राहिला आणि चालत राहिला. चालत राहणं, प्रवास करत राहणं, संवाद करत राहणं, प्रश्नोत्तर करत राहणं हे विद्रोह्यांनी केलं पाहिजे. कारण संवादाचं प्रचंड भय व्यवस्थेला. ते मन की बात करतील पण संवाद करत नाही. त्यांना पत्रकार परिषद घ्यायची पण भीती वाटते, कारण त्यांना संवादाची भीती वाटते. तर डायलॉगची भीती वाटते. म्हणून कायम कायम डायलॉगवर लोकांना आणलं पाहिजे, संवाद केला पाहिजे, कायम बोललं पाहिजे, बोलत राहिलं. हे बोलणं फार महत्वाचं. आणि म्हणून मला असं वाटतं की बोलत राहिलं, संवाद करत राहिलं, संवादाचा अवकाश संपला की शेवटची आशा संपली. आणि म्हणून एक तुम्ही गंमत बघा, या व्यवस्थेनं लोकांना निरक्षर का ठेवलं असेल? तुम्ही हे वाचायचं नाही याचा अर्थ काहीतरी गंमत होते वाचनामध्ये. अक्षरांपासून दूर का ठेवलं असेल? तुम्हाला शस्त्र मिळणार नाही, तुम्हाला पैसे मिळणार हे चालेल एक वेळ, पण वाचायचं नाही, अक्षर नाही का? याचं कारण त्यांना माहिती होतं की इथे गंमत आहे. आणि तीच गंमत बाबासाहेबांनी ओळखली, म्हणून बाबासाहेब म्हणाले शिका. तर या सांस्कृतिक भयानक सगळ्या गोष्टी घडतात, त्याचा अंदाज आणि अदमास बाबासाहेबांना होता, त्या सगळ्याच लोकांना होता. आणि म्हणून मला असं वाटतं या पद्धतीनं विद्रोहाचा अर्थ कळला पाहिजे. विद्रोह कशासाठी हे लक्षात आलं पाहिजे. आणि या सगळ्या स्पेसमध्ये हा विद्रोह, ही मांडणी, ही भूमिका घेत आपल्याला पुढे जायचं. मला पूर्णपणे खात्री आहे 100 माणसं तिथे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही 100 माणसं जगात भरली. तुम्ही खरोखरच मनापासून विद्रोही असाल, तुम्हाला खरोखर व्यवस्थेला जाब विचारणं ठाऊक असेल. आणि व्यवस्थेला जाब विचारायचं म्हणजे मी विद्रोह्यांना सांगतो म्हणजे असं केलं पाहिजे असं काही नाही का, प्रेम वगैरे पण करता येतं. उलटपक्षी विद्रोहाची पूर्वअटच प्रेम करणं ही आहे. लोक प्रेम करत नाहीत म्हणूनच ही अडचण निर्माण झाली. लोक द्वेष सहजपणे करतात पण प्रेम मात्र करत नाही. त्यामुळे प्रेम करत राहणं आणि या प्रकारची मांडणी करत राहणं, या प्रकारची भूमिका घेत बोलत राहणं हे खूप महत्वाचं आहे. मला खात्री आहे काल किती कठीण असतं तरी मी अत्यंत आशावादी माणूस आहे. कारण मी म्हटलं ना मगाशी, मला मंबाजींची भीती वाटत नाही. यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा तो मंबाजींचा तुकारामाच्या पेहरावातला फोटो मी बघितला, म्हणजे ह्या शेवटी तुम्हाला वारसा हाच सांगावा लागतो. तुम्हाला कधी लेगसी बॉस हेच सांगावे लागते, झक्कत पर्याय काय? तुम्हाला आंबेडकरच सांगावा लागतो, तुम्हाला गांधीच सांगावा लागतो. परदेशामध्ये गेल्यानंतर गांधींनी ज्या ट्रेनमध्ये प्रवास केला त्या ट्रेनमध्येच बसावं लागतं. तुम्हाला बाकी कोणीच सांगता येत नाही, कारण तुम्हाला बाहेर गेल्यावर कुठेही जाहीरपणे प्रेमच सांगावं लागतं, गांधीच सांगावा लागतो, नेहरू सांगावे लागतात, आंबेडकर सांगावे लागतात. हे सांगत राहा, फक्त एक उझरता उल्लेख करतो. आणि मग गांधी विरुद्ध आंबेडकर असा संघर्ष लावण्याचा प्रयत्न पण ते करत असतात. आपण लक्षात घेतलं पाहिजे की गांधी विरुद्ध आंबेडकर नाही, गांधी अधिक आंबेडकर आहे. गांधी आणि आंबेडकरांचं भयंकर भांडण होतं. ते दोघंही काम करत होते म्हणून भांडत होते. तुम्ही कुठेच नव्हता, तुमच्याशी कोण भांडलं? अरे भारत माता की जय आम्ही 10 वेळा म्हणू, पण भारत माता की जय म्हणताना जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा तुम्ही झोपेच्या गोळ्या खाऊन झोपलेला होता. आणि पुन्हा भारत माता म्हणजे काय? ती पांढरी साडी, केस मोकळे सोडलेले. मी परवा लिहिलं होतं एका ठिकाणी आदिवासी फिल्म फेस्टिवल झालं. त्या आदिवासी फिल्म फेस्टिवलमध्ये भाषण करताना मी असं म्हणालो की आमची भारत माता ही जाड असेल, आमची भारत माता काळी असेल, आमच्या भारत मातेचे केस कुरळे असतील. प्रत्येकाची आपली भारत माता आहे, प्रत्येकाचा आपला भारत आहे. या देशामध्ये लक्षात घ्या, वैविध्य ही गंमत आहे. परवा मी खानदेशामध्ये गेलो जळगावला, तेव्हा मला कळालं सबनीसर
की अहिराणी आपल्याला बोलीभाषा माहिती आहे बहिणाबाईची, अहिराणीच्या 14 उपबोली भाषा. हे प्रत्येकाचा हा देश आहे. 1.25 कोटी देश आहेत या देशामध्ये. हे प्रत्येकाचं वैविध्य मान्य केलं पाहिजे. एका सुरात बोला हे आम्हाला मान्य आहे. 1 नेशन 1 पार्टी 1 लँग्वेज 1 लीडर आम्ही नाकारतो. सगळे सूर आम्हाला मान्य, सगळे आवाज आम्हाला. या आवाजांमध्ये, त्या सगळ्या आवाजांमध्ये बोलता आलं पाहिजे. हे वैविध्य ही आमची गंमत आहे. आम्हाला तुम्ही एका सुरात एक चालकानुवरती सांगू नका. विद्रोहाचा हा अवकाश लक्षात घेतला पाहिजे. आणि मी म्हटल्याप्रमाणे मला अत्यंत खात्री आहे काही झालं तरी शेवटी खरं सांगू का, मी तर लोकांना सांगत असतो, विद्रोही म्हणजे आपण नाहीच आहोत, आपण मुख्य प्रवाह आहोत. विचलन तर ते आहे की ते करताय. वी आर मेनस्ट्रीम, आम्हीच मुख्य प्रवाह आहोत. तर आमचा प्रवाह संविधानाचा, आमचा प्रवाह समतेचा आणि प्रेमाचा आहे. हाच मुख्य प्रवाह आहे. हा प्रवाह मला खात्री आहे की आणखी वाढत जाईल, आणखी मोठा होत जाईल. समारोप करताना मी म्हटल्याप्रमाणे मला खात्री आहे, आशा नाही केवळ मला खात्री आहे की निश्चितपणे आपण जिंकणारच आहोत. सुरेश भटांची गझल मला आठवते आणि फुले शाहू आंबेडकरांचा उल्लेख करताना भटांची गझल सुद्धा म्हणता येऊ शकते ही आपल्याला कळलं. त्यावर मी आता वेळ तुम्ही असल्यामुळे फार बोलत नाही, फक्त भटांची कविता सांगतो. हे असे आहे तरी पण ते असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे पण घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. कवी शेवटी म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त. विजय तो कसला पुरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि हा दिवस आपोआप येत नसतो, त्यासाठी आपल्यालाही 2 पावलं चालावं लागतं. तुम्ही चालत असताना अमोल घाट विसावे, अशोक हृदय मानव आणि सगळी टीम त्या दिशेने चालत असताना तुमच्यासोबत मी पण आहे एवढं सांगण्यासाठी आज इथे आलो. धन्यवाद. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.